नमस्कार, देशोन्नती न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे, तर महायुतीचा तिढा अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे। यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे। यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीनं अद्यापही आपला फॉर्म्युला निश्चित केला नाही। महाविकास आघाडीच्या भागीदारांना समान संख्येने जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे। द न्यू इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिलं आहे। महाविकास आघाडीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 288 सदस्यांचा आगामी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीतील भागीदार काँग्रेस, एनसीपी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी मान्य केलेला फॉर्म्युला आहे 96-96-96। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला आहे। महाविकास आघाडीत कुणीही लहान भाऊ किंवा मोठा भाऊ नसणार आहे, त्यामुळे समान जागांवरती आगामी विधानसभा लढवण्याच्या निर्णयावरती महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी दुजोरा दिल्याची माहिती मिळते। नाव न घेण्याच्या अटीवरती महाविकास आघाडीतील एका ज्येष्ठ नेत्यांनी बोलताना सांगितलं की जागा वाटपाचं ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीतील 3 मुख्य पक्ष त्यांच्याशी संबंधित इतर घटक पक्षांना म्हणजेच छोट्या पक्षांना आपापल्या वाटातील जागा देतील। म्हणजेच काँग्रेस समाजवादी पक्षाला, शरद पवार शेतकरी आणि कामगार पक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि डावे पक्षांना आपल्या वाट्याच्या जागा देतील। तसेच जर प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत युती करण्यासाठी इच्छुक असेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांनाही समजून घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज महाविकास आघाडीची जी बैठक झाली आहे त्यानुसार म्हणजेच अगदी महाविकास आघाडीच्या बैठकीनुसार कुठलाही मुख्यमंत्रीचा चेहरा यांनी समोर आणला नाही। मुख्यमंत्री हा निवडणुकीनंतरच ठरवण्यात येणार आहे, त्यामुळे कुठलाही चेहरा समोर न आणता महाविकास आघाडी यंदाची विधानसभा निवडणूक लढणार आहे। पण महायुतीबद्दल आपल्याला बोलायचं झालं तर महायुतीच्या अद्यापही कुठल्याही जागा ठरल्या नाही। आपण पाहतोय महायुतीमध्ये थोडंफार कुठेतरी कुडघोरी होण्याचे चान्सेस आहेत, कुठेतरी टीका टिप्पणी होत आहेत। बऱ्याच ठिकाणी आपण काल नागपुराच्या भंडारा या भागामध्ये शासकीय योजनांचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं नाही असा आरोप होता। त्याचबरोबर भाजपाच्या काही नेत्यांनाही म्हणजेच माजी खासदार सुनील मेंढे यांना देखील त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं नव्हतं। म्हणजेच महायुतीमध्ये कुठेतरी अद्यापही तिढा कायम आहे। पण महाविकास आघाडी मात्र आता जसं ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं त्या जोरावरती आता महाविकास आघाडी अगदी शांतपणे निर्णय घेत आहे। कुठल्याही कुरघोड्या होत नाहीत, टीका टिप्पणी होत नाही आहे आणि अगदी काही महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका येऊन थांबल्या आहेत। पण महाविकास आघाडीने आपल्या जागेचा फॉर्म्युला मात्र निश्चित केल्याचं दिसत आहे। पण महायुती अद्यापही कुठेतरी गोंधळलेली आहे, कारण नुकतंच आपण पाहतोय की उद्या पावसाळी अधिवेशन आहे, त्याच्यानंतर विधानसभाच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर शरद पवार गटामध्ये काही अजित पवार गटाचे आमदार जाण्यास इच्छुक आहेत। तर शरद पवारांनी स्वतः सांगितलं की यामध्ये आम्ही सगळ्यांनाच या ठिकाणी प्रवेश देणार नाही शरद पवार गटामध्ये। पण असं असताना आता म्हणजे अजित पवार गट कुठेतरी या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये थोडा ढिला पडलेला दिसणार, कारण अजित पवार गटाला लोकसभेमध्ये जो पराजय मिळाला आहे फक्त त्यांना 1 जागा मिळाली, त्यामुळे त्यांना त्यांच्या वाट्याला आता महायुतीमध्ये किती जागा देतील हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे। कारण महायुतीमध्ये जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा मिळाल्या होत्या, भाजपाला अगदी 9 जागा मिळाल्या तर शिंदे गटाला अगदी 7 जागावरती समाधान मानायला लागलं, पण अजित पवार गटाला फक्त 1 जागा मिळाली। त्यामुळे या जागेवरती विधानसभेचं गणित ठरणार आहे असं त्यावेळेस फडणवीस यांनी सांगितलं होतं की लोकसभाच्या जागा कुणाला किती निवडून आणता येतील त्यानुसारच विधानसभेमध्ये देखील तिकीट देण्यात येईल हे भाष्य फडणवीस यांनी यापूर्वी केलं होतं। तर त्यालाच अनुसरून आता पाहणं गरजेचं आहे अजित पवार गटाला किती जागा या ठिकाणी मिळणार आहेत, शिंदे गटाला किती जागा मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे महायुतीमध्ये भाजपा किती जागा घेणार आहे। कारण याच्यामध्ये आता निर्णय कोण घेणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। पण महायुतीचा या ठिकाणी महायुती अगदी जपून पाय टाकत आहे। महायुती आपल्या जे झालेला पराजय आहे त्याच्यावरती विचारमंथन देखील करत आहे। विशेष म्हणजे जे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत ते देखील आता विचार करतायत की कुठल्या जागेवरती कोण निवडून येऊ शकतो आणि त्यानुसारच जागा वाटप होईल, यामध्ये काही शंका नाही आहे। तर याच पद्धतीने लोकसभा झाली, आता विधानसभा आणि विधानसभेचं सर्व चित्र देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वारंवार प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन येत जाऊ। जर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भेटूया पुढील भागात, तोपर्यंत नमस्कार।
मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.